तर कसे आहे मित्रांनो, आता तुम्ही विचार करत असाल की एवढ्या रात्री कुठे चालले. थोडा वेळ थांबा, तुम्हाला सर्व काही समजून जाणार. तर हा शौर्य जो आहे हा मला आज स्टेशनला सोडायला आला आहे आणि आज आम्ही चाललो आहे नाशिकला. तर माझ्यासोबत एक आपला बडी आहे, तो की सार्थक मामा. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा इथे मला सध्या शौर्य आणि शौर्यनं मला अकोला स्टेशनवर तिथं सोडून दिलेला आहे आणि आम्ही चाललोय सध्या त्र्यंबकेश्वरचा. आमचा तो एक बडी आहे, तो यायचा बाकी आहे. म्हणजे तो आणि मी दोघंच चाललोय. हा नाही येत आहे कारण की याची आजी वारली, तर याचं कॅन्सल झालेलं आहे. तर आम्ही दोघं चाललेलो आहोत. तर भेटू, तो आल्यावरती पूर्ण त्याला दाखवू कोण आहे तो माझ्यासोबत येणारा. आणि फायनली आपला बडी आलेला आहे, ज्याचं नाव आहे सार्थक. त्याला आम्ही लाडाने मामा म्हणतोय, सार्थक मामा. आणि जसा सार्थक आला तसा आम्ही थोडा वेळ न गमवता आम्ही आलो डायरेक्ट प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती. आणि आमची गाडी लागलेलीच होती, पण या गाडीमध्ये एवढी गर्दी होती की त्या गर्दीच्याने या शौर्य आणि सार्थक दोघंही म्हणाले की राहू दे, आपण याच्या नंतरच्या गाडीत जाऊ. आणि आम्ही ते गाडी सोडून दिली. आमची गाडी सोडून दिली. जशी एखादी व्यक्ती बँक देते पण त्याचा काही अर्थ नसते, ते सोडून द्यायला पाहिजे. जशी आम्ही आमची गाडी सोडून दिली आणि सगळं बरोबर. आणि आता शौर्य इकडे आहे. शौर्याने म्हटलं की बा गाडी सोडून द्या, दिली सोडून. ओके. आणि बस थोडा स्पीड आम्ही थोडा वेट केलंय 15 मिनिटं. आणि 15 मिनिटानंतरच एक दुसरी गाडी आली, जी की होती हावडा मेल CSMT. तर त्यामध्ये आम्ही बसलोय आणि सेट निघालो नाशिककडे. बस त्यानंतर आम्ही चढलोय आमच्या ट्रेनमध्ये आणि ट्रेनमध्ये आम्ही वरती बॅग ठेवले तिकडं. आणि त्याच्यानंतर हा जो मी तुम्हाला सांगतो माझा बडी सार्थक, तो हा आहे, त्याला आम्ही मामा म्हणतो. आणि त्याच्यानंतर आता आम्ही चाललो आहे आता नाशिकला. तर आता आम्ही बसलो आहे, आम्हाला जागा वगैरे भेटली जनरलमध्ये. आणि तुम्हाला जे सांगायचं होतं ते की आमचं तिकीट किती रुपये पडलं. तर आमचं 200 रुपये पर पर्सन तिकीट पडलं, म्हणजे दोघायचं आमचे 400 रुपये झालेले आहे तिथं. आणि आम्ही वरती बॅग ठेवली आणि आता आम्ही जायचं आहे नाशिकला. तर समोर बघू काय काय होते. आणि थोडं ट्रेनमध्ये ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही भुसावळला केली थोडी पेटपूजा. आणि भुसावळच्या नंतर आम्हाला भेटली झोपायला जागा आणि आम्ही नाशिकपर्यंत थेट झोपत गेलेलो आहोत. काही ना टेन्शन, मस्त आम्ही झोपत गेलेलो आहोत. आणि तिकडं आमच्या बॅगा ठेवलेल्या आहेत आणि हा पण झोपलेला आहे. आणि इकडं फॅन चालू करत आहे मी आता. भाई अर्धा एक घंटा झाला आमची गाडी मनमाडच्या आदल्या स्टेशनवर लटकून बसली आहे. शिवाय नको देऊ. किती वेळची आमची गाडी इथंच बसलेली आहे आणि चालली पण नाही, समोर काहीच नाही. तर माझ्या भावाला एक आयडिया आली. माझा भाऊ म्हणते की काय म्हणते मी ड्रायव्हर जो आहे तो गाडीचं इंजिनच घेऊन पळाला. म्हणते आता कायच करावं याचं. आतापर्यंत इथं गाडीनं 5 गाड्या काढल्या तरी आमची गाडी अजून चालली. 8 गाड्या काढल्या. 1 घंटा झालाय जवळपास. राहिलं आमचं डेस्टिनेशन आणि स्टेशनवर. आणि आता इथून आम्ही चाललो आहे बस पकडायला. बस सिधी आम्ही त्र्यंबकेश्वरची पकडत आहोत. आणि फायनली आम्ही आता त्र्यंबकेश्वरची बस पकडली आहे. आता आमचं इथं तिकीट झालं आहे पर पर्सन 80 रुपीज. आणि त्र्यंबकेश्वर बस स्टँडवर उतरल्याबरोबर आम्ही सकाळी 6 वाजता निघालो आहे हरिहरगडकडे. तर हरिहरगडकडे निघण्यासाठी आम्ही एक ऑटो बुक केलेला आहे. ऑटोचे आम्ही चार्ज केले 350 रुपये येणे आणि जाणे. आणि इथूनच सुरू झाला आहे आमचा हरिहरगडचा ट्रॅक. आम्हाला सुरुवातीला काही मुलं भेटले, ते आमच्या ओळखीचे होऊन गेले. बाई हरिहरगढ़ फाइनली हम हमारे डेस्टिनेशन पे आ चुके हैं. ये आपली सह्याद्री, एकदम स्वर्गासारखी सह्याद्री. चारी साईडला एकदम हरियाली हरियाली. हरिहरगड याला हर्षगड असेही म्हणतात. हा नाशिक जिल्ह्यातील एक प्राचीन किल्ला असून हा गड यादव राजवंशाच्या काळात बांधला गेला होता.
खूप सारे इतिहासकार असे म्हणतात की हरिहरगड हा यादव काळाच्या 9व्या ते 14व्या शतकात बांधला गेला असावा. हा गड कोणत्याही युद्धासाठी बांधलेला नव्हता. हा गड घाटावरून जाणाऱ्या व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी बांधलेला होता. हा किल्ला प्राचीन काळापासून विविध राजवटींच्या ताब्यात राहिला. निजामशाहीच्या काळात हा गड अहमदनगरच्या निजामशहाकडे होता. 1936 मध्ये शहाजी राजांनी निजामशाहीचा पुन्हा स्थापन करताना त्र्यंबकगडासोबत हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर 1818 मध्ये ब्रिटिश अधिकारी जॉन ब्रेगजनने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. हरिहरगडाची उंची ही समुद्र सपाटीपासून 3676 फूट एवढी आहे. या गडाला 80 अंश कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. हा गड जगभरात प्रसिद्ध आहे त्याच्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांसाठी. हरिहरगड जर करत असतेस तर तुमच्या पोटात काही ना काही असू दे. आम्ही रेल्वे स्टेशनवर उतरलो, डायरेक्ट त्र्यंबकेश्वर आलो आणि त्र्यंबकेश्वरून डायरेक्ट आम्ही ऑटो पकडली आणि हरिहरगड आलो. आमच्या पोटात सध्या एक क्षण पण नाही. एवढी भूक लागलेली आहे म्हणजे अस्थिरता आणि चक्कर येत आहे. आणि गड पाहिला तर खूप बाकी आहे आणखी अजून अर्ध्यातला अर्धा पण नाही झाला. काहीच नाही राहिली आहे. गड आणखी खूप बाकी आहे, तुम्ही बघू शकता. सध्या आम्ही मिडलला पण नाही आलोय. आणि मित्रांनो बघू शकताय हे तेलाची म्हणजे पाऊसची घाम आहे, घाम अक्षरशः. हे बघा वातावरण खूप छान झालेलं आहे. विमस एवढी झालेली आहे. हा पडला आणि मी बघा, मी तर एवढा खतरनाक आहे की मी विदाऊट चप्पलचा ट्रॅक करतो. हरिहरगडवर येत असाल तर हरिहरगड. चांगला ग्रीप वाला Without शूज चप्पल. घेऊन येचा, कारण की इथं पायवड जे आहे ते खूप स्लिपरी आहे. तुमचा कधी पण पाय स्लिप होऊ शकतो आणि पडायचे खूप चान्सेस आहेत. तुमच्या जीवाला धोका पण असू शकतो. आम्ही साधारणतः 1-1.5 घंटा झालाय ट्रॅक करत आहे. पण आम्हाला तो जो रील्स मध्ये व्हायरल होतो तो जो सुडका आहे सर्वात वरती 80 डिग्री पायऱ्या, तो अजून पण आम्हाला लागलेला नाही. जब तक चढ़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. इसका काम है फाइनली हमारे सामने कुछ तो भी काहीतरी आपल्या समोर दिसत आहे. फायनली आम्ही येऊन पोहोचलोय कुठेतरी. असं वाटत आहे की आपण पोहोचलेलो आहोत. हरिहरगडचं तिथं आपण बघतो. मला नाही वाटत आहे ते 80 डिग्री पायऱ्या आहेत नाही काहीतरी. तसा बघतो अंदर जाऊ.